तसं पाहायला गेलं तर 362 हा एक आकडा आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून दिल्लीच्या राजकारणात फक्त हाच एक आकडा सगळ्यांच्या चर्चेत आहे। संसदेत एका बाजूला सत्ताधारी बसलेत आणि दुसऱ्या बाजूला विरोधक बसलेत, पण सत्तेत असलेल्या पक्षाला फक्त सत्ता नको तर बहुमत हवंय आणि त्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे। एप्रिल महिन्यात बहुमताचा आकडा गाठता आला नाही म्हणून मोदी सरकारला संसदेत पहिल्यांदा सपशेल तोंडावर पडावं लागलं होतं, पण जुलै महिने उजाडेपर्यंत चित्र पूर्ण बदलले। एका पाठोपाठ एका विरोधी पक्षात फूट पडतीये, खासदार पक्ष सोडताय आणि काही पक्ष अचानक नरमाईची भाषा बोलू लागले। नेमकं झालं तरी काय की 3 महिन्यात एवढा मोठा फरक पडलाय आणि आता खरंच भाजपचं मिशन 360 पूर्ण होणार का, हे सविस्तर पाहून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। आधी एक साधं गणित समजून घेऊया। लोकसभेत एखादं सामान्य विधेयक मंजूर करायचं असेल तर उपस्थित सदस्यांचं साधं बहुमत पुरेसं असतं, पण जेव्हा संविधानात मोठा बदल करणारं विधेयक येतं, जसं की मतदारसंघाची पूर्ण रचना म्हणजे डिलिमिटेशन किंवा महिला आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, तेव्हा 2/3 बहुमत लागतं। लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 आहे आणि सगळे सदस्य उपस्थित असतील तर हा आकडा साधारण 362 पर्यंत जातो। हाच 362चा आकडा भाजपला हवाय। 16 एप्रिल 2026 रोजी संविधानाच्या 131व्या दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून सरकारने डिलिमिटेशनची संबंधित तरतुदी संसदेत मांडल्या होत्या। मतदानाच्या वेळी सरकारच्या बाजूने 296 मतं पडली आणि विरोधात 230 मतं गेली। आकडा 2/3 पासून खूप दूर राहिला आणि विधेयक अडकलं। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संसदेत सरकारला बसलेला हा पहिलाच मोठा धक्का होता। हे विधेयक इतकं महत्त्वाचं आहे की समजून घेतलं तर पुढची सगळी राजकीय धावपळ लक्षात येते। लोकसभेच्या जागा 543 वरून वाढवण्याची आणि 2011च्या जनगणनेच्या आधारे नव्याने मतदारसंघाची रचना करण्याची तरतूद यात आहे आणि त्याचबरोबर याच प्रक्रियेतून महिला आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा शक्य होणार आहे। म्हणजे एका अर्थाने पुढच्या काही दशकातल्या भारतीय राजकारणाची दिशा हे विधेयक ठरवणार आहे आणि म्हणूनच भाजपसाठी हा आकडा गाठणं इतकं महत्त्वाचं बनलंय। एप्रिल मधल्या एका पराभवानंतर मात्र दिल्लीच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं। सगळ्यात मोठा भूकंप झाला तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उभाटा पक्षात। लोकसभेतील पक्षाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी बंड करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। राजकीय वर्तुळात या घडामोडीला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलं। ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचोरे या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे केवळ 3च खासदार शिल्लक राहिले। उद्धव ठाकरे यांनी या विलिनीकरणाला जोरदार आक्षेप घेतला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कायदेशीर लढाई सुरू केली। खासदार स्वतःहून विलिनीकरणाचा दावा करू शकत नाहीत असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला। 2 खासदार स्वतः लोकसभा अध्यक्षकांना भेटून घटनात्मक तरतुदी दाखवून आले असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर सभेत सांगितलं। मात्र या सगळ्या विरोधानंतरही 18 जुलै 2026 रोजी लोकसभा अध्यक्षांनी 6ही बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला औपचारिक मंजुरी दिली। या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं लोकसभेतील बळ 7 वरून 13 खासदारांपर्यंत पोहोचलं आणि तेलुगू देसम पक्षानंतर एनडीए मधला हा दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा मित्रपक्ष बनला। दुसरीकडे शिवसेना उभाटाची लोकसभेतील ताकद 9 वरून थेट 3 वर घसरली आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही मोठी अवस्था निर्माण झाली आहे। दुसरा मोठा धक्का बसला तो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधला। पक्षातील तब्बल 20 खासदारांनी बंड करत नॅशनल सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया या नव्या गटाची स्थापना केली। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी या गटातील खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना लोकसभेतील पक्षनेत्याच्या बैठकीचं थेट निमंत्रण पाठवलं। यावरूनच हा एक नवा गट सरकारच्या जवळ सरकल्याचे संकेत स्पष्ट झाले। जसं महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तशीच परिस्थिती आता बंगालमध्ये तृणमूलमध्ये तयार झाली आहे आणि यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकापूर्वी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। तिसरी मोठी घडामोड घडली ती दक्षिण तमिळनाडूमध्ये काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीके पक्षाशी जवळीक साधल्यानंतर डीएमके आणि काँग्रेस यांच्यातील अनेक वर्षाची युती दुरावली। डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्षकांना पत्र लिहून काँग्रेसपासून वेगळं बसण्याची मागणी केली आणि 8 जूनला दिल्लीत झालेल्या इंडिया
आघाडीच्या बैठकीलाही डीएमकेने दांडी मारली। डीएमकेच्या नेत्यांनी हा निर्णय अचानक झालेला राजकीय बदल आणि विश्वासघात असल्याचं म्हटलं आणि काँग्रेसमुळे आपल्याला मिळालेल्या जागांचा उल्लेखही केला। लोकसभेत 22 खासदार असलेला डीएमके इंडिया आघाडीतला चौथा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे या दुराव्यानं विरोधी ऐक्याला मोठा हादरा बसलाय आणि डीएमके भविष्यात सरकारच्या बाजूने कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले। आणि या सगळ्या चौथी घडामोड म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बदलती भूमिका। डिलिमिटेशन विधेयकाबाबत शरद पवार गटाकडून सरकारशी संवेदनांचे संकेत मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊत यांनीही काही अटींसह चर्चेसाठी तयारी असल्याचं सूचित केले। महाराष्ट्रातल्या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षाची ही नरमाईची भाषा भाजपसाठी अतिशय सोयीची ठरते, कारण एकाच वेळी दोन आघाड्यावर विरोधकांची पकड सैल होताना दिसते। या सगळ्या घडामोडीकडे एकत्रितपणे पाहिलं तर एक पॅटर्न स्पष्ट दिसतो। जिथे जिथे एखाद्या पक्षात नेतृत्वावरून किंवा राज्यस्तरीय राजकारणावरून अंतर्गत नाराजगी होते, तिथे तिथे भाजपने नेमकी तीच फट शोधून तिथे राजकीय गुंतवणूक केली। महाराष्ट्रात शिवसेना उभाट्याच्या खासदारांमधली अस्वस्थता, बंगालमध्ये तृणमूल मधली गटबाजी आणि तमिळनाडूत काँग्रेस डीएमके यांच्यातला जागा वाटपाचा वाद, या तिन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी योग्य वेळ साधल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। या सगळ्या घडामोडीनंतर सर्वात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे एनडीए अजूनही नेमकी कुठे उभी आहे। शिवसेना उभाटाची फूट, तृणमूल मधली बंडखोरी आणि शरद पवार गटाची नरमाईची भूमिका, या सगळ्यानंतरही एनडीएला 2/3 बहुमतासाठी अजून 6 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। म्हणजे मिशन 360 अद्याप पूर्ण झालेलं नाही, पण तो आकडा आता हाताच्या अंतरावर येऊन पोहोचलाय, हीच मोठी गोष्ट आहे। एप्रिलमध्ये जो आकडा 66 खासदारांनी दूर होता, तोच आकडा आता अवघ्या 6 खासदारांवर येऊन ठेपलाय आणि नेमकं इथंच खरी उत्सुकता तयार होते। हे शेवटचे 6 खासदार कुठून येणार याबाबत 3 शक्यता राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे। एक म्हणजे डीएमके कडून थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा, दुसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटाकडून काही खासदारांचा पाठिंबा आणि तिसरी शक्यता म्हणजे काही अपक्ष किंवा छोट्या पारदेशिक पक्षांच्या खासदारांची जुळवाजुळव। यापैकी नेमकं काय घडतं यावरच पुढच्या काही आठवड्यातलं संसदेतलं चित्र अवलंबून असणार आहे। आज म्हणजे 20 जून 2026 पासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होते आणि हे अधिवेशन याच बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे। सरकारचं प्राधान्य पुन्हा एकदा डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकांवर चर्चा घडून आणण्याकडे असणार आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी विलिनीकरणाच्या निर्णयाला अजूनही मान्यता दिलेली नाही आणि हा निर्णय घटनात्मक दृष्ट्या अवैध असल्याचा दावा केलाय। त्यामुळे शिवसेनेतील ही लढाई न्यायालयीन वळण घेण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचाली वाढल्यात। गृहमंत्री अमित शहा यांच्या सलग बैठका, महायुती नेत्यांशी चर्चा आणि सुरू असलेल्या जुळवाजुळव, हे सगळं सरकार अधिवेशनापूर्वी शेवटचे 6 खासदार जमवण्याच्या प्रयत्नात असल्याचं स्पष्ट दिसतंय। या सगळ्याचा दुसरा परिणाम विरोधी ऐक्यावर होताना दिसतो। शिवसेना उभाटा, तृणमूल आणि डीएमके या तिन्ही पक्षांना गेल्या 3 महिन्यात मोठे धक्के बसलेत आणि इंडिया आघाडीतल्या एकजुटीवर याचा थेट परिणाम जाणवतोय। 8 जूनची इंडिया आघाडीची बैठक डीएमकेला पार पडली आणि आता प्रत्येक घटक पक्ष स्वतःचे खासदार टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं। आगामी निवडणुकापूर्वी विरोधकांना राष्ट्रीय पातळीवर एकत्र राहणं आता आधीपेक्षा कितीतरी अवघड बनलंय। एप्रिलमध्ये ज्या सरकारला 2/3 बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता, ते सरकार जुलैच्या अधिवेशनात त्या आकड्यापासून अवघ्या 6 पावलांवर येऊन उभं आहे आणि हे अंतर योगायोगाने कमी झालेलं नाही, तर विरोधी पक्षांमधल्या सलग फुटीमुळे आणि काही पक्षाच्या भूमिका बदलल्यामुळे कमी झाले। एका बाजूला सत्ताधाऱ्यांची संख्याबळ जमवण्याची रणनीती आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांची स्वतःचे खासदार टिकवण्याची धडपड, असं चित्र सध्या दिल्लीत दिसते। आता प्रश्न हा आहे की शेवटचे 6 खासदार भाजपला मिळतील का आणि मिळाले तर संविधानात कायमस्वरूपी बदल करणारी विधेयकं सहज मंजूर होतील का, की विरोधक पुन्हा एकत्र येऊन सरकारचा मार्ग रोखतील। 6 खासदारांचं हे अंतर पुढच्या काही आठवड्यात मिटणार की ते 6 खासदार विरोधकांसाठी शेवटची भिंत ठरणार? तुम्हाला काय वाटतं? मिशन 360 पूर्ण होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।